मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो. बघा, मी कधी पण आपणाला हेच सांगतो की ज्या कंपनीमध्ये आपणाला मार्केट कॅप ज्या कंपनीचं छोटं असतं त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि ज्या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतं अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. जेणेकरता प्रमोटरची होल्डिंगसुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. कारण की त्या मालकाचा भरोसा कंपनीवर असणं गरजेचं आहे. अशा कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो. कारण की स्वतःवर जर विश्वास असेल त्या मालकाचा तर आपण पण त्या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो. बरोबर आहे. कुठल्याही कंपनीमध्ये जर प्रमोटर जर मालकच जर कमी प्रमाणात जर होल्डिंग असेल त्यांचाच जर त्यांच्या कंपनीवर जर भरोसा नसेल, जसं की स्वतःवर जर भरोसा नसेल तर दुसरे काय भरोसा ठेवू शकतात आपल्यावर. त्यासाठी आपल्याला स्वतःचा भरोसा असणं गरजेचं आहे. त्या कंपनीच्या मालकाचा त्या कंपनीवर विश्वास असणं गरजेचं आहे. त्या कंपनीमध्ये त्या मालकाची होल्डिंग ही चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण पण त्या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो. आपण पण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. वारंवार आपल्याला हेच सांगायचं आहे की अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की जेणेकरता एक कंपनीमध्ये जास्त काही कुठल्याच कंपनीमध्ये बघायची गरज नाही. काय बघायचं आपल्याला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मार्केट कॅप कंपनीचं बघायचं. छोटी कंपनी बघायची पण परफॉर्मन्स चांगली करताना बघायची. जेणेकरता त्या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल चांगला असणं गरजेचं आहे. काय तर त्यातला महत्त्वाचा काय पॉईंट आहे तर कंपनीवर कर्ज कमी असणे हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचं मार्केट कॅप कमी असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तिसरी गोष्ट म्हणजे कंपनीचे सेल आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने नंबर आपली इन्क्रीज करताना दिसतात. बरोबर आहे. कंपनी तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसते, पण कंपनी जर इन्कमच जर चांगला करत नसेल तर आपल्याला कुठून प्रॉफिट होणार. बरोबर आहे. तर त्या अगोदर आपल्याला ते पण बघणं गरजेचं आहे कंपनीमध्ये की कंपनी सेल कशा पद्धतीनं करते आणि कंपनी ही नेट प्रॉफिटमध्ये पण आपले नंबर कशा पद्धतीने इन्क्रीज करते. आणि प्रत्येक क्वार्टरली नंबर चांगल्या पद्धतीने जर येत असतील तर ती आपण कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनी आहे असं आपण गृहीत धरू शकतो. बरोबर आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज पण कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे आणि कर्जमुक्त जर कंपनी असेल तर आणखीन चांगलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न प्रमोटरची होल्डिंग चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे इन्व्हेस्टर लोकसुद्धा त्या लोकांनीसुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली असावी. अशा कंपनीवर आपण चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवू शकतो आणि त्या कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. बघू शकतो अथर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात. बघू शकतो या स्टॉकची प्राईस जर बघितली तर ₹864 आपल्याला या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आपल्याला. ओव्हरऑल जर एका महिन्याचा जर रिटर्न जर या कंपनीचा बघितला आपण तर एका महिन्यामध्ये कंपनी आपल्याला 3% पर्यंत प्लसमध्ये जाताना दिसते. बघू शकतो 6 महिन्यामध्ये जर कंपनीचा जर विचार करूयात आपण तर 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 13% पर्यंत आपल्याला कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. बघू शकतो मॅक्सचा जर विचार करूयात कंपनीचा तर कंपनी जवळपास आपल्याला 11% पर्यंत ही कंपनी पॉझिटिव्ह दिसते. बरोबर आहे. तर बऱ्याच दिवसापासून या कंपनी एक रेंजमध्ये आहे. कंपनी जास्त या कंपनीमध्ये नाही गिरावट आणि जास्त या कंपनीमध्ये नाही तेजीसुद्धा. का तर केमिकल सेक्टर हे सध्या तरी आपल्याला डाऊन चालताना दिसत आहे आणि ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल त्या दिवशी मी सांगू इच्छितो तुम्हाला हे जे छोटे छोटे स्टॉक आहेत ना चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतील आपल्याला. बरोबर आहे. तर आपली छोटी कॅपिटल एक छोटी अमाऊंट आपली चांगली मोठी होऊ शकते येत्या 5 ते 10 वर्षामध्ये. तर ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. इथं आपल्याला एक लेवल आहे स्टॉकची आणि या लेवलला आपण एंट्री जर घेतली आणि इथून जर चांगल्या पद्धतीनं जर आपल्याला परफॉर्मन्स जर या स्टॉकने जर दाखवला तर फार कमी दिवसात जास्त वेळ न लागता फार कमी दिवसामध्ये या स्टॉक आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवून देण्याची शक्यता आहे. का तर इन्व्हेस्टर लोकांनी याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं करून ठेवलेली आहे. बरोबर आहे. तर आपण या स्टॉकचं एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात आणि त्या अगोदर आपल्याला या स्टॉकबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर तो शेअर होल्डिंग पॅटर्नवर त्याच्यावर पण आपण चांगल्या पद्धतीनं फोकस टाकूयात. तर त्या अगोदर या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात. मार्केट कॅपचा जर विचार केला तर 11,000 करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते आणि स्टॉकचा पी 88चा आहे. प्रत्येक वेळेस सांगतो मी स्टॉकचा पी जर जिथं जास्त असेल तर स्टॉकचा पीचा कुणी विचार करायचा ज्या लोकांनी शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची त्या लोकांसाठी आपल्याला एक स्टॉकचा पी थोडा विचार केला चालतो. आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं. बरोबर आहे. आणि आपल्याला लमसम अमाऊंट नाही अमाऊंट टाकायची. बरोबर आहे. आपल्याला नाही 1 लाख 2 लाख 10 लाख 20 लाख अशी अमाऊंट नाही अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. बरोबर आहे. आपल्याला किती अमाऊंट करायची इन्व्हेस्टमेंट एक 5,000 10,000 जास्तीत जास्त मिनिमम 10,000. बरोबर आहे. 10,000च्या वरी आपल्याला छोट्या स्टॉकमध्ये मार्केट कॅप कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तर मग आपल्याला छोटी कॅपिटल टाकायची ना. तर मग आपल्याला छोटी कॅपिटल टाकायची तर पीचा जास्त विचार न करता आपण इन्व्हेस्टमेंट करावी. आणि पी जर बघितला आपण हे 28चं पी आहे. बरोबर आहे. आता पी जर आपण विचार करू की पी जर कमी झाल्याच्या नंतर मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो.
पण पी जर कमीच जर नाही झाला का चांगल्या कंपनीचं व्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीनं वाढलेलंच असते, कमी होणं शक्य नाही, ते आणखीन वाढू शकते. मग आपण ही कंपनी कधी पकडायची, या कंपनीमध्ये आपण कधी इन्व्हेस्टमेंट करायची, आणि असंच बघतो आपण आणि सारखं बघतच राहतो आणि स्टॉक चालला जातो वर, बरोबर आहे. आणि मल्टीबॅगर रिटर्न स्टॉक मिळवून देतो आणि आपण फक्त बघतो आणि बघतच राहतो. आपण त्या गिरावटीची वाट पाहतो, पण हे आपल्याला कळत नाही की आपण नेमकं कुठं एंट्री घ्यावी. तर आपण ते बघतो आणि बस बघतच राहतो. तर ते आपल्याला एंट्री जर घ्यायची असेल आणि आपल्याला जर स्टॉक पसंत आला असेल तर पीईचा जास्त नाही विचार करता आपली थोडी कॅपिटल आपण लगेच इन्व्हेस्टमेंट करायची आणि आपला हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण ॲड करून घ्यायचा. बरं, बघू शकतो आपण या कंपनीचा जर विचार केला, ROC कंपनीचं बघितलं तर आपल्याला 18% ROE दिसते, ROC दिसते, आणि ROE बघितला तर 15% दिसतो आपल्याला. फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर आपल्याला फेस व्हॅल्यूसुद्धा 10चा दिसतो. तर या कंपनीचं मार्केट आपण सेलमध्ये जर बघितलं तर सेल बघू शकतो. मार्च 2017चा आपल्यासमोर डाटा दिसते. 64 करोड 109, त्याच्यानंतर 201, त्याच्यानंतर 302, त्याच्यानंतर 450, त्याच्यानंतर 590, 651 आणि 664 या कंपनीमध्ये आपल्याला दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सुरुवातीला कंपनी 1+ मायनसमध्ये जाताना दिसली, त्यानंतर 8 करोड, त्यानंतर 23 करोड, त्यानंतर 40 करोड, त्यानंतर 71 करोड, त्यानंतर 109 करोड, त्यानंतर 130 करोड आणि 125 करोड कंपनी चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिट आणि हे इन्क्रीज करताना आपल्याला दिसून येते. बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो आपण. इथं बॉरोइंग बघू शकतो आपण. बघितलं तर 28 करोड, त्यानंतर 86 करोड, 101, त्याच्यानंतर 101, 147, 211, 291, 16 आणि 17 कंपनी थोडे इथं 2 वेळेस डाऊन जाताना दिसते, पण ते लक्षात न घेता आपण इथं याच्यामध्ये बघू शकतो. आपण कशामध्ये, सेलमध्ये बघू शकतो. एक मिनटं, शेअर होल्डिंग याच्यामध्ये एक मिनटं, कंपनी सेल कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते तर सेल बघू शकतो आपण. सेलमध्ये बघा नंबर प्रॉफिटमध्ये थोडीशी डाऊन जाताना दिसते, पण सेल वाढत आहे. कंपनीचा लास्टला किती सेल 161 करोड, त्यानंतर 164 आणि 155 फक्त 2023मध्ये, कधी 2023 डिसेंबर या एकाच वेळेस फक्त कंपनीचा थोडासा सेल कंपनीचा डाऊन गेलेला दिसतो आणि नेट प्रॉफिटसुद्धा डाऊन गेला दिसतो. तर थोडीशी अपडाऊन असू शकते प्रत्येक कंपनीमध्ये, सारखं सतत गतीमध्ये स्टॉक कुठलाच राहू शकत नाही. या कंपनीवर आपण कर्ज बघूयात. कर्ज जर विचार केला तर आपल्याला 17 करोड या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व्ह जर बघितलं तर 1900 करोड रिझर्व्ह दिसते. रिझर्व्ह बघा किती या कंपनीचं वाढताना दिसते, 30 करोड, त्यानंतर 70, त्यानंतर 164, 274, 1120 आणि 1914. म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं कंपनी रिझर्व्ह वाढून देते. आणि नेट प्रॉफिट कर्ज जर विचार केला तर 17 करोड कर्ज, म्हणजे कर्ज कंपनी किती कमी प्रमाणात करताना दिसते. आणि कर्ज कमी ही कंपनी येत्या क्वार्टरला ही कंपनी कर्जमुक्त बी होऊ शकते, कारण की बरंच या कंपनीनं कर्ज कमी केलं. आणि शेअर होल्डिंग पॅटर्न महत्त्वाचा या कंपनीमधला आपला महत्त्वाचा पॉईंट आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकूयात. बघू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं 81.79%, म्हणजे जवळपास आपल्याला 82% आसपास प्रमोटरकडे होल्डिंग दिसते. आणि 101.97% ही आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर दिसते. डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा जर विचार करूया तर 11.79%, आणि पब्लिककडे जर विचार केला तर मित्रांनो फक्त 4.44%. कितीतरी वेळेस आपण सांगितलेलं आहे, कितीतरी वेळेस मी सांगितलेलं आहे, जिथं पब्लिक कमी असते ना तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते, बरोबर आहे. 1-2 गोष्टी लय महत्त्वाच्या, ज्या कंपनीवर कर्ज कमी आणि ज्या कंपनीमध्ये पब्लिक कमी, प्रोमोटर चांगले आहेत, शेअर होल्डिंग पॅटर्न इन्व्हेस्टर लोक चांगले आहेत, त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. आपली थोडी का होईना पण कॅपिटल आपण ॲड करायला पाहिजे. अशी कंपनी सोडायला नाही पाहिजेत. असा चान्स आपल्याला परत मिळणार नाही. हे लाँग टर्मसाठी चालण्यासाठी स्टॉक आहे आणि केमिकलचा स्टॉक आहे, तर आपण या स्टॉकसोबत आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो. याच्यानंतर आपण एक स्टॉक आणखीन बघणार आहोत, त्याही कंपनीबद्दल डिस्कस करूयात. बघू शकतो केमक्रस एंटरप्राइज लिमिटेड या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली ना आपण तर ₹298 सध्याची स्टॉकची प्राईस दिसते. सुरुवातीला स्टॉक एकदम ट्रेड करत होता आणि नंतर अप्पर सर्किट लागले याही स्टॉकमध्ये. बघा एका महिन्यामध्ये स्टॉकनं जवळपास आपल्याला 4 ते 5% पर्यंत रिटर्न मिळून दिला दिसतो. 6 महिन्यामध्ये 13% आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीनं 2300% पर्यंत मिळून दिला दिसतो आपल्याला. कधीपासून तर मार्च 2017 पासून. म्हणजे जवळपास या कंपनीला 18, 19, 20, 21, 22, 23 कंपनीला 6 वर्ष कंप्लीट झालेत आणि 6 वर्षामध्ये कंपनीनं 2300% पर्यंत मिळून दिला होता. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण एक वेळेस अशी होती कंपनीनं जवळपास 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये कंपनीनं 3700 म्हणजे जवळपास 4000% आसपास या कंपनीनं 4 वर्षामध्ये मिळून दिलं. म्हणजे मित्रांनो एका ₹10,000 अमाऊंटला या कंपनीनं ₹4,00,000 बनवलेत. किती? फक्त ओन्ली 4 वर्षामध्ये, बरोबर आहे. ₹4,00,000 आणि आपण ₹5,000 जरी इन्व्हेस्टमेंट केले असते तर ₹2,00,000 आपले इन्व्हेस्टमेंट झाले असते. ₹2,00,000 आपल्याला बेनिफिट झाला असता, आपल्याला